रोज काय जेवायला बनवायचे हा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न. मग या प्रश्नाचं आजचं उत्तर मी सांगते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी मी 5-6 पाकळ्या लसूण, भाजलेले खोबरे, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने आणि कारळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. कढीपत्ता फोडणीमध्ये घातल्यास जेवताना तो खाल्ला जात नाही, म्हणून शक्यतो तो वाटणात घालावा. एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून मोहरी, जिरे आणि वाटलेले वाटण याची फोडणी दिली आणि त्यामध्येच कांदा, टोमॅटो चांगले परतून घेतले. त्यामध्येच हळद, मीठ, मसाला टाकून मिनिटभर परतले आणि आजची भाजी म्हणजे गवार टाकून परतून घेतली. गवारीची भाजी कमी पाण्यात म्हणजे वाफेवरच्या पाण्यात शिजवायची आहे, म्हणून मी गवारीत थोडेच पाणी घातले आणि त्यावर ताट ठेवून त्यात थोडे पाणी ओतले. तोंडी लावणीसाठी काकडी चिरून त्यामध्ये मीठ टाकून ते मुरवण्यासाठी ठेवून दिले. कढईवरचे झाकण काढून गवार मधून अधून एकदा दोनदा हलवून घ्यावी, म्हणजे गवार सगळीकडून एकसारखी शिजते. भाजीसोबत खाण्यासाठी ताजी ताजी ज्वारीची भाकरी आपण करूयात. ही छोटीशी भाकर आमच्या रायासाठीची. तर मग आजचा बेत गवार, भाकरी आणि तोंडी लावणीसाठीची काकडी. बाय बाय.